जालियनवाला बाग हत्याकांड हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात क्रूर आणि हृदयद्रावक घटनांपैकी एक आहे. घटना कधी घडली? 13 एप्रिल 1919, बैसाखीचा दिवस. ठिकाण: जालियनवाला बाग, अमृतसर. पार्श्वभूमी: ब्रिटिश सरकारने रॉलेट कायदा रॉलेट ॲक्ट 1919 लागू केला होता. या कायद्यानुसार सरकारला कोणालाही खटला न चालवता अटक करण्याचा अधिकार होता. याच्या निषेधार्थ लोक शांततापूर्ण सभा घेत होते. हत्याकांड कसे घडले? 13 एप्रिल 1919 रोजी हजारो लोक जालियनवाला बागेत जमले होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनल्ड डायर यांनी सैनिकांसह बागेला वेढा घातला. कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. जवळपास 10 मिनिटे सतत गोळीबार झाला. अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 379 लोक मृत्युमुखी पडले. भारतीय अंदाजानुसार 1000पेक्षा जास्त. परिणाम: संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. ब्रिटिश सत्तेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली. महत्त्व: जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आणि स्वातंत्र्य